बादलच्या बहिणीनं बादल्याला असं काही गिफ्ट दिलं तर ते बादल्याचं तोंड पाहण्यासारखंच होतं रे भाऊ. तर जय शिवराय भाऊ, पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असं आपलं देवी बसण्याचं अचानकच ठरलं होतं. मग काय लगेच आपल्या मंडळामध्ये आलो जे काय लाइटिंग लावायची ते पण लावून टाकू म्हणलं लगेच. 5-10 मिनिटात आपण ते पुरी लाइटिंग ते लावून टाकली. लगेच देवी आणण्याच्या अगोदरच आपण इथं घट स्थापना करून टाकली. मग आम्ही पोहोचलो दुर्गा माताची मूर्ती आणण्यासाठी. मग दुर्गा माताची मूर्ती घेऊन निघालो आपण डायरेक्ट आता आपल्या मंडळात जाण्यासाठी. मग पोहोचलो आपण आपल्या मंडळामध्ये. मग लगेच आपल्या दुर्गा माताची मूर्ती आपल्या मंडळामध्ये स्थापन करून दिली. मग आपल्या दुर्गा माताच्या आरतीसाठी सगळे लोक ते पण आले होते आणि आज बादलचा वाढदिवस होता म्हणून त्याला पहिली आरती करायला लावली आपल्या देवीची. आणि देवीच्या आरतीसाठी खूप भावी भक्त ते पण आले होते. मग देवीची आरती झाल्यावर लगेच बादल्याचा बर्थडे सेलिब्रेशन केला आम्ही सगळ्यांनी. मग बर्थडे झाल्यावर बादल्याला एवढं खतरनाक स्प्रेनी भरलं बपोरनी की ते ओळखूच येत नव्हता ना. मग बर्थडे झाल्यावर आपण काही थोडेफार फटाके आणले ते. मग फोडू म्हणलं ते फटाके पुरे. लगेच चाणूसला पाठवलं होतं मोठा स्काय शॉट फोडण्यासाठी. मग फटाके बिटाके फोडून आम्ही भिडलो सगळे जण गरबा खेळण्यासाठी. तेवढं बादलच्या बहिणीनं बादल्याला बर्थडे गिफ्ट आणलं होतं. मग आम्हाला पण बघू द्या म्हणलं बादलच्या बहिणीनं बादल्याला कोणतं बर्थडे गिफ्ट आणलं. मग शेवटी बादलला त्याचं बर्थडे गिफ्ट म्हणजे की स्मार्ट वॉच भेटूनच गेली. भेटूया आपण आता भावना नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.